पत्रकार बंधूंचं सर्वांचं हार्दिक असं आभार। मी या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन नियोजन केलेलं आहे ते माजी पंचायत समिती सदस्य आपले संजयजी निंबाळकरजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे झगडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बावळेचे घुगरे पाटील असतील। आता नाव सर्वजण भैया आपल्या मुखात सर्वांचीच घेतील, त्यावेळेस बाळासाहेब असतील, मुंडे साहेब असतील, विशालजी भाडे साहेब असतील आणि आपल्या सर्वांना या ठिकाणावरती या विनंती करण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य कळम संजयजी खोटे यांना विनंती आहे, संजयजी रणमोडे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचे। मी संजय भैया निंबाळकर यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक असं आणि लासोरे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणावरती स्वागत करतो। परंतु या ठिकाणावरती पुढील कार्यक्रम असल्या कारणाने भैयांनी आम्हाला सांगितले लवकर लवकर उरका। आपल्या सर्वांना माहिती आहे की इंदापूर तालुक्याची होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक 20 तारखेला आपण सर्वजण मतदान करणार आहे आणि मतदान करत असताना आपल्या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे। प्रवीण भाईंना का मतदान केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, का म्हणून केलं पाहिजे हे सांगण्यासाठी, हे आपल्याला रुजवण्यासाठी आम्ही या ठिकाणावरती आलो। प्रवीण भाईंचं जे किटली चिन्ह आहे ते किटली चिन्ह आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला दाबावं आणि भोगस मताने भैयांना निवडून आणावं हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणावरती आलेलो आहे। या कार्यक्रमाचे सर्व परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस आपल्या उमेदवाराचा प्रचार करतायत आणि यामधून इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी एक नवा पर्व आपण निर्माण करण्याचा ध्यास इंदापूर तालुक्यातल्या तरुण जनतेने घेतलेला आहे, मागासवर्गीय जनतेने घेतलेला आहे आणि या बहुजन समाजाचा एक असा चेहरा इंदापूर तालुक्यामध्ये उभा करण्यात आलेला आहे। या इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करत असताना आता या ठिकाणावरती आपल्याला सर्वांना माहिती आहे की बेरोजगारीचा प्रश्न इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा भेडसावतोय। इंदापूर तालुक्यामध्ये आणि अशा वेळेस आपण नेमकं का केलं पाहिजे तर या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की बेरोजगारी वाढत चालली आणि ही बेरोजगारी वाढवली कुणी, ज्यांच्याकडे आपण 20 वर्षे सत्ता दिली, ज्यांच्याकडे आपण 10 वर्षे सत्ता दिली, त्यांनी हे बेरोजगारीचं पेव फोडलेलं आहे। आपण वालचंदनगर संसद गटामध्ये आहोत, या दोन्ही गटामध्ये आपण पाहिलं गेलं तर तरुणांची भरघोस संख्या या ठिकाणावरती दिसून येते। आपल्या गावाच्या शेजारी आपले आमदार मंत्री आहेत, मी आपल्याला विनंती करतो या मंत्री साहेबांनी अशा पद्धतीची कामं का केली झाली असतील। बावड्या साईडला पण आपण पाहिलं गेलं तर त्याही ठिकाणावरती अशी परिस्थिती आहे। मग ही बेरोजगारी आणली कोणी? बेरोजगारी घरामध्ये बसून होत नाही बंधूंनो, बेरोजगारी निर्माण केली जाते। कशासाठी केली जाते? आताची जी निवडणूक आहे ही लढवण्यासाठी, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी, जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्यासाठी, ज्यावेळेस झेंडे आणि दांडे घेण्याची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला बिनकामाचे आणि पगार नसणारे
बिगर पैशांनी वापरता येणारी संख्या जर कोणी निर्माण केली असेल तर ही 30 वर्ष सत्ता ज्यांच्या आपण ताब्यात इंदापूरच्या दिली त्या लोकांनी निर्माण केलेली. आणि मग आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये ही संख्या निर्माण करून यांनी नेमकं घडवलं काय? तर या घडणाऱ्या ठिकाणावरती परिस्थिती अशी बेकार आहे बंधूंनो की उच्च शिक्षित पोरं बेघर आहेत. काहीही कारण नसताना त्यांना बेकायदेशीर धंद्याला लावण्याचं काम या अशा लोकांनी केलेलं आहे. मग ही बेरोजगारी निर्माण करून तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करून आपण काय साध्य केलं याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. ते सांगतात 6,500 कोटी रुपयाचा विकास केला. अरे बाबांनो, पण आमच्या इंदापूर तालुक्यातली 5,000 जर लोक तुम्ही या 30 वर्षात कामाला लावली असती तर त्या 5,000 कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत आज 25,000 कोटीकडे गेला असता आणि आमच्या इंदापूर तालुक्याची उन्नती झाली असती. पण तुम्हाला ते सोचलं नाही. काय सर्वांगीण विकास, रोड, गटर आणि मीटर. अरे काय गटरी बांधल्या, काय रोड केला, काय मीटर दिले, काय म्हणजे काय लोकांचा विकास झाला का? आपल्या कामगारांना, आपल्या बेरोजगारांना कामाला हाताला काम दिलं तर आपली बेरोजगारी मिटू शकते. आम्हाला कोणावरती टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलंय. आम्ही म्हणत नाही की कामच झालं नाही, पण काम नेमकं कोणतं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे याचा विचार होणं गरजेचं होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की इंदापूर तालुक्यामध्ये आता जी भैया या ठिकाणावरती सभा होतीये, आम्ही 1 तासापूर्वी या ठिकाणावरती आलो आणि आम्ही या ठिकाणावरती पाहिलं की या जनतेवरती भयंकर असा दबाव, अत्यंत दबाव, जोरास दबाव या ठिकाणावरती दिला जातोय. जर कोणी बाहेर निघलं आणि विशेष आता ज्यांनी कार्यक्रमाचं थोडस नियोजन केलंय ते पंचायत समिती सदस्य होते. असे जर व्यक्तींवरती तुम्ही राजकीय आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी निघालेल्या व्यक्तींवरती जर तुम्ही दबाव आणत असाल तर हा दबाव अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा आहे. तुम्ही विचाराने एकमेकाची देवाणघेवाण करा, युक्तिवाद करा. मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ते मत मागितली पाहिजे. आपलं म्हणणं लोकांपर्यंत मांडा, आपला विकास लोकांपर्यंत मांडा. जनता जर चांगली असेल, तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तुम्हाला निवडून दिल्यापासून कोणी रोखणार नाही. पण तुम्ही जर खोटं केलं असेल, आश्वासन दिलं असेल आणि आश्वासन पाळली नसतील तर जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. कशाचा माज आहे तुम्हा लोकांना? आमच्या या लोकांवरती दबाव टाकून, गोरगरीब जनतेला दबाव टाकून तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न करता. अरे बाबांनो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला 2च आहेत, प्रत्येकाला 2 पायच आहेत हे लक्षात तुम्ही बी ठेवा. आम्ही तुम्हाला उत्तर देत नाही म्हणजे आम्ही तुम्हाला कमजोर नाही हे समजून घ्या. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा सांगितले, बाळांनो शिका आणि परत तुम्ही संघर्ष करा आणि संघटित होऊन संघर्ष करायला सांगितलंय. आम्ही शिकलो, आता संघटित झालोय, आम्ही शिकलेलो आहे. बरोबर आहे ना? आणि आम्ही आता परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून संघटित झालोय आणि सारी येणाऱ्या काळामध्ये आपला संघर्षाची जी चेतावणी आम्ही तुम्हाला देतोय ते 23 तारखेलाचा गुलाल उधळून तुम्ही आम्हाला देताल. आणि आपली एवढी शंका आहे, अरे एक नवीन चेहरा म्हणतोय आपण, उमदा चेहरा आहे, तरुण चेहरा आहे आणि त्याचं भविष्य, त्या लोकांचं भविष्य आपल्याला जरा उज्ज्वल करायचं आहे. तर प्रवीण भैयांना किटली या चिन्हावरचं बटन दाबून आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन घडवून दाखवायचं आहे आणि भविष्यातला आमदार कसा 5 वर्षामध्ये 30 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतो हे दाखवण्याची संधी तुमच्यावरती आहे. आपण सर्वांनी या ठिकाणावरती आलात, मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणावरती थांबतो. जय भीम, जय भारत. विकास कुतुळे मित्रमंडळ
नाव सांगा. अनिकेत देवकाते विकास टकले यांच्या वतीनं प्रवीण धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाचा ढाण्यावा धनगर समाजाची गुणवत्ता आणि तो आपल्या सर्वांच्या समोर प्रवीण भैयांचा सत्कार करतो. आपण या ठिकाणी विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भैयांचा सत्कार होतो आणि देवाच्या पदाधिकाऱ्यांकडून भैयांचा सत्कार होतो आणि भैया आपली विजयाची भोर करवण्याचं काम ही इंदापूरची जनता करते. सर्वांनी भैयांचा सन्मान करावा. धनगर समाजाच्या वतीनं लासुर्णेच्या गावात आंबोर्णेच्या जवळ आलेल्या धनगर पट्ट्याने सत्कार केलाय. समजून घ्या वातावरण काय आहे ते. वातावरण समजून घ्या. सर्वसामान्यांच्या घरातल्या लोकांनी ज्यावेळेस हातात घेतल्या काय घडतं लोकसभेला दाखवले. येणाऱ्या विधानसभेला सुद्धा दाखवा आपल्याला लक्षात येईल. यानंतर आपल्या रविराजचे भाडी साहेब आपल्या ठिकाणावरती मनोगत व्यक्त करतील. 2च मिनिटं. विशाल महाराज मुळे आपण मार्गदर्शन करावं. यानंतर वैदू समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचा प्रवीण भाई यांचं स्वागत केलं जातं. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. आदरणीय व्यासपीठ, आज या आपल्या लासुर्णे गावामध्ये लासुर्णे पंचक्रोशी या ठिकाणी मारुती घोरपडे राष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक वैदवाडी यांचा या ठिकाणी प्रवीण भाई यांच्या हस्ते सत्कार होतोय. प्रवीण भाई यांचा ते या ठिकाणी मारुती घोरपडे सन्मान करत आहेत. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रवीण भाई माने यांनी आपल्या तालुक्याची परिस्थिती बघताना आपण तालुक्यामध्ये सर्वजण संभ्रमात होतो. प्रत्येकाला अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिलाय, जसा मताचा अधिकार दिलाय तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगताना म्हणतात विल नॉट फाइंड अवे, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि या तालुक्याला जर आता मार्ग दाखवायचा असेल तर एक तरुण उमेदवार या ठिकाणी आपल्याला स्वीकारावा लागेल. त्याचं कारण आहे मित्रांनो, या इंदापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस परिवर्तनाची लाट येते, आपणच इंदापूरची जनता आहे ज्यावेळेस 95 ला आपण परिवर्तन केलं, त्यानंतर आपण या घटनेचे साक्षीदार आहात. 2014 ला परिवर्तन केलं आणि या स्टेजच्या माध्यमातून भैया मी सांगू इच्छितो 2024 ला परिवर्तनाची लाट इंदापूर तालुक्यामध्ये येणार, ती प्रवीण भैयाच्या रूपाने या ठिकाणी येणार. आणि ज्यावेळेस संकट आली या इंदापूर तालुक्यामध्ये 201 सामुदायिक विवाह सोहळा कुणी केला? सगळ्यांनी नाव सांगा, कुणी केला? पदर खर्चाने. 2011 ला दुष्काळ पडला, चारा छावणी कुणी पदर खर्चाने उभा केली? सर्वांच्या सुखदुःखात तरुणांचं नेतृत्व कोण? आणि मग 24 आमदार कोण? शाबास पट्ट्यांनो. आणि म्हणून मला या माध्यमातून सांगायचे, उमदा चेहरा आहे, तरुण चेहरा आहे आणि काम करण्याची ताकद. 2.5 वर्षासाठी फक्त बांधकाम सभापती पद दिलं. मी या तमाम जनतेला सांगतो, निधी किती आणला आहे का कुणाला माहिती? 291 कोटी रुपये ह्या पट्ट्यानं या ठिकाणी आणलं. काम करण्याची धमक आहे हो. आणि राजकारणातून काही कमवायचं नाही. अतिशय सदन कुटुंबात जन्म झालेलं ते नेतृत्व आणि सर्वसामान्याला घेऊन जाणार आहे. ह्यो जवळचा ह्यो लांबचा अजिबात नाही. जे आहे ते स्पष्ट मत
होणारं काम होणार, नाही होणार नाही. दाराच्या आड घ्यायचं नाही, बंद खोलीत घ्यायचं नाही. बया हाच स्वभाव तुम्ही आमदार झाल्यावर ठेवा. कार्यकर्त्यांची फळी तुमच्या मागे उभा राहील एवढं या ठिकाणी सांगतो. आज मला सांगा, इंदापूर तालुक्यामध्ये आज मी या ठिकाणी परमार्थ क्षेत्रात काम करतो. परमार्थ क्षेत्रातील प्रत्येक गावात भजनी मंडळाचं कमीत कमी 25 ते 30 रुपये किमतीचं साहित्य कुणाच्या माध्यमातून दिलं? आदरणीय प्रवीण भाई यांनी दिलं. म्हणून प्रवीण भाई सारखं नेतृत्व या ठिकाणी काम करतंय. त्यांच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभं राहू. भैया आमच्यावरती प्रचंड दबाव आणला जातो, पण काळजी करू नका, काळजी करू नका. आम्ही या ठिकाणी तुमचं अतिशय प्रामाणिक काम करू. का करायचं भैया? या ठिकाणी तालुक्याने बघितलंय, ज्या वेळेस परिवर्तन केलं जातं त्यावेळेस निधी आणला जातो, काम होतं. म्हणून एक प्रवीण भाई सारखं नेतृत्व आपण या ठिकाणी उभा करू, त्यांना निवडून आणू एवढी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी थांबतो. संजय भाई निंबाळकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. हो, 2 मिनिटात भैयासाहेब, 2च मिनिटांवर राहतो. आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सर्व बंधू भगिनी, कष्टकरी शेतकरी वर्ग, तुम्हाला 2च शब्दात सांगतो, मी जास्त बोलत नाही. प्रवीण भाई यांना निवडून का द्यायचंय? फक्त आपल्याला 2 ते 3 शब्दात काय सांगायचंय? या तालुक्यात कुणा टीका टिप्पणी करायची नाही, उमेदवारांतर अजिबात करायचे नाही. त्या उमेदवारांनी काय केलंय आपण 20 वर्षात 30 वर्षात सगळ्यांनी बघितलं. आपली एक पिढी तर गेलेली आहे. समोरची पिढी जर घडवायची असेल, परिवर्तन जर घडवून आणायचं असेल, तर फक्त उमदा चेहरा दिलेला आहे, उमदा नेतृत्व दिलेला आहे, खंबीर नेतृत्व दिलेला आहे. फक्त प्रवीण भाई माने, प्रवीण भाई माने. फक्त हे पण तुम्हाला सांगायचं आहे, ही काय लातूर नेत्या बाजारातली सभा नाही, तर या आठवडे बाजार बघून सभा घेतलेली नाही. ही फक्त सभा प्रवीण भाईवर प्रेम दाखवून आलेली सर्वसामान्य खेडेपाड्यातली 12 वाड्यातली जनता आहे. तुम्हाला सांगायचंय, रोजगार निर्मिती कोण बोलत नाही. शेतकऱ्याची ऊस कोंडी होती त्याच्यावर कोण बोलत नाही. लाईट, रात्रीची लाईट शेतकऱ्यांना दिली जाते, दिवसा लाईट दिली जात नाही, त्यावर कोण बोलत नाही. महिला बचत गट आहेत, आणले का उपयोग तुम्ही? अजिबात नाही. शेतकरी कृषी बचत गट आहेत, काय दिले कृषी बचत गट म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही? अजिबात नाही. आरोग्य सेवा म्हणून, आपल्याला आरोग्य सेवा म्हणून बारामती नाही तर अकलूजला जावं लागते. आहे इंदापूर मध्ये एखादं मोठं हॉस्पिटल? अजिबात नाही. रयत शिक्षण संस्था, काय शिक्षण संस्थेला आम्ही शाळा शिक्षण घेतलेलं आहे, त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये किती विद्यार्थी होते, आता काय आहे? खाजगी संस्था आणल्या तुम्ही, खाजगी बाजार मांडला इंदापूर तालुक्यामध्ये. ह्याच इंदापूर तालुक्यामध्ये जर नेतृत्व घडवायचं असेल, चांगला विकास घडवून आणायचा असेल, तर प्रवीण भाई यांशिवाय पर्याय नाही. इलेक्शन आलं की जातीपातीचं राजकारण, तो ओबीसी, तो धनगर समाज, तो मराठा समाज, अजिबात नाही. समाजाविषयी अजिबात बोलू नका. जातीविषयी जातीपात मोडून काढायचा असेल तर फक्त एकच नेतृत्व आहे, प्रवीण भाई माने. अजिबात ना जातीपातीचं राजकारण चालत नाही इथं. एवढंच बोलतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. आज आपल्याला सुरणे गावामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय प्रवीण भाई माने यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण जमलात. सर्वप्रथम लासुर्णे गावच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. प्रवीण भाई माने परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे अपक्ष उमेदवार आहेत. ते तुमच्या आमच्या जनतेचे उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरताना भरलेला होता, विचारून भरलेला होता. आपल्याला कुठला पक्ष नाही, आपल्याला कुठलं चिन्ह नाही, आपल्याला कुठला नेता नाही. समोर बसलेली जनता हीच प्रवीण भाईंचे सर्व नेते आणि कार्यकर्ते. मित्रांनो, आमच्या या गावाचा इतिहास तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही लासूरण्यात आलेला आहात. आमच्या गावात दहशतीचं वातावरण ज्यादा चालतं, त्याच्यामुळे आमची तरुण पोरं जी आहेत ती दहशती खाली कायम आहेत. 15 दिवस झाला मी आता प्रचार यंत्रणेत आहे. आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की आम्ही ह्या गल्लीतनं प्रचार करून गेलो की ती मागणं आलेच बघा. स्टेटस वर फोटो ठेवला
की आमच्या गावातला एक मोठा नेता आहे, मोठा प्रति आमदार, म्हणजे पुढच्या वेळेस आता चालूचा आमदार पडणार आहे, त्याची उमेदवारी मागणारा एक आमच्या इथं कारखान्याचा नेता आहे. कारखान्यावर काम करतो, बॉडीत काम करतो. फोटो स्टेटस बघायचं, पोरं हुडकायची, अंतोरण्याच्या बंगल्यावर बंद खोलीत न्यायची आणि आम्ही दाखवायचं काम एकदम जोरात चाललंय दया. पण तुम्ही लासूरण्यात आलाय. लासूरण्यात आमच्या इथं दिग्गज नेत्यांचं गाव म्हणजे लासूर्ण गाव आहे. इंदापूर तालुक्यात वाटतं तुम्हाला बावड्याला 20 वर्ष दिली, अंतुर्ण्याला 10 वर्ष दिली, पण लासूर्ण हे पहिल्यापासून एवढी मोठी पदं भरलेलं गाव आहे की तालुक्यात दुसरं कुठलंच गाव नाही. ह्या गावाला भली भली मोठी पदं आणि कितीतरी वर्ष गाजवलेलं गाव आहे. बाया तुमच्याकडे आता व्यासपीठावर बोलायला सुद्धा आमच्या लासूरण्यात कुणी नेता नाही. सर्व दिसते हे तरुण पोर आहे. तरुण पोरांनी लासूरण्यातली निवडणूक हातात घेतली. मयूरदादा पाटील यांचं आगमन झालंय. लासूरण्या गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता ज्यांचं आगमन झालंय ते मयूरदादा पाटील बावड्याचे. आपण बावड्याच्या माणसाला 20 वर्ष दिली. मयूरदादा त्यावेळेस आम्ही कार्यकर्ते होतो, पण आम्ही वर्गणीत पडलेलो होतो. आता जी व्यासपीठ दिली होती प्रवीण भैयामुळे आम्हाला व्यासपीठ मिळाले. तर आम्ही अशा सत्रांच्या उचलण्यातच गेले. आमची ती 10 वर्ष बी गेली, पहिली 20 बी गेली. आता कुठं व्यासपीठावर येऊन आम्ही आपली भाषणं ठोकतोय. त्यामुळे आम्हाला भाषणं जमत नाही. आम्हाला जे अंतकरणात लपलंय दबलंय ते आम्ही बोलतो. आम्हाला ती भाषणं करणं, लय तत्वाच्या गप्पा हाणणं आम्हाला जमत नाही. आम्हाला एवढं सांगायचंय भैया की आमच्या गावात जे काय दबावाचं राजकारण चाललंय, मोठमोठी माणसं आहेत. आता चालू जे आमदार आहे काल यांची इथं सभा झाली भैया. परवा दिवशी आम्ही ह्या गावात फिरत असताना आमचे रोहित लोंढे असतील, बाकीचे सर्व कार्यकर्ते असतील, कारभारी असतील, निलेश भाऊ असतील, आम्ही एक फोटो काढला आणि फोटो तो स्टेटसला ठेवला भैया. तो फोटो स्टेटसला ठेवला की संध्याकाळी 2 तास पोरं खोलीत घेऊन बोलले गेले. त्यांना माझा इशारा आहे, पोरं खोलीत बोलत होती पण तुम्ही काय बोलत होता ते रेकॉर्डिंग करून घेतलंय बाजारानं. जर माझ्या मनात आलं माझ्या कार्यकर्त्या दबाव ठेवला तर भैया तुमच्या साक्षीने सांगतोय मीडिया पुढे ती व्हायरल करून टाकेल. मी विचार करणार नाही तुम्ही कोणत्या पक्षाचा आमदार आहे आणि कोण कुठल्या कारखान्यावर काम करतो. दादागिरी करू नका. लोकशाही पद्धतीने आम्ही लोकांपुढे जातोय, त्यांच्या हातापाया पडतोय, त्यांना मतं मागतोय आणि भरभरून मतं देणार आहेत. आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांना टुकार समजलं जातं बाया, पण ही टुकार घ्या. तुम्हाला 23 तारखेच्या विजया असा काय महत्वाचा विषय गाजवतील तुम्हाला बाया शब्द देतो. लासूरण्यातून जे काय मतदान होईल, जे काय मतदान होईल त्यात एक तरी मतदान आमचं तुम्हाला जे आता असेल हा शब्द तुम्हाला लासूरण्याच्या तरुण पोरांच्या वतीने देतो. आणि असं म्हणणार नाही 70% होईल, 40% होईल, ती तिकडे म्हणत्या, कारण ती सगळी मलिदा गँगची गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जे मतदान होईल मयूरदादा त्याच्यात आमचं एक मतदान जे आता त्यांच्यापेक्षा असेल एवढा शब्द तुम्हाला लासूरण्याच्या वतीने देतो. आणि परत एकदा सांगतो, आमच्या गावात दहशतीचं वातावरण करणाऱ्या कारखान्याचे असतील, आमदारांचे कार्यकर्ते असतील, त्यांना लासूरण्यात आज सभेच्या माध्यमातून सांगतोय की परत जर आमच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्याला बंद खोलीत न्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लासूरण्याच्या कुठल्याही बूथवरच काय रस्त्यावर फिरून देणार नाही. हा माझा तुम्हाला जाहीर इशारा आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने मतं मागतोय, तुम्ही लोकशाही पद्धतीने मतं मागा. जनतेच्या दारात जावा. 6000 कोटीची कामं केली, 6000 कोटी आणलं, 6000 कोटी आणल्यानंतर ठेपणारे असं तुम्हाला ब्लॅकमेल करायची गरजच पडते काय? सर्वसामान्यांच्या गरीब पोरांना तुम्ही दबाव टाकताय. एवढा निधी आणला तर आपण निधी गेला कुठं? एवढा निधी जर खर्च केला असता तर ह्या गावातल्या पोरांवर तुम्हाला दबाव टाकायची गरजच पडली नसती. तुम्ही हा निधी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला वाटला. भया आम्ही एक व्हिडिओ बघितला, रस्ता रात्री झाला, सकाळी कुत्रा त्याच्यात त्या कार्यक्रमासाठी गेलं, 2 पाय हमला रस्ताच फुटवर उकारला. ही तर ह्याची कामाची
पुढे सभा आहे, यांचा आदेश आहे थोडा लवकर आटप्त घ्या म्हणून आटप्त घेतोय. पण लासूरकरांच्या वतीनं भैयासाहेब तुम्हाला एकदा एक शब्द देतो जाता जाता की आमच्याकडे नेता नाही, दिग्गज लोक आहेत, पण जे मतदान घडत त्यापेक्षा तुम्हाला त्यांच्यापेक्षा 1% मतदान ज्यादा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभा इंदापूर विधानसभा क्रमांक 200 चे अधिकृत उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ आपण येथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आभारी आहे. आज आद्य क्रांतीवीर साळवे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्या दोघांनाही सदस्य नमन करून मी आपल्या समोर बायांनी केलेल्या इंदापूर तालुक्यातील विकासाबाबत व बाकीच्या केलेल्या सार्वजनिक कामाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. का मतदान का करायचं याबद्दल तुम्हाला समजलं पाहिजे. नेता आहे हे सगळं आहे, हे सगळं बरोबर आहे, त्याबद्दल काय वाद नाही. महत्वाचा एक मुद्दा आहे, ज्यावेळेस प्रवीण भैया जिल्हा परिषदेवर होते त्यावेळेस 291 कोटी इंदापूर तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून विकास झाला. आणि एक विचार करा, जर लग्न करायचं असेल घरामध्ये तर लग्न करायचं म्हणलं तर किती खर्च होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांच्या चड्या दिल्या होत्या चड्या, तरी सुद्धा माणसं आहे का नाही विचार करा तुम्ही. त्या टायमिंगला प्रवीण भैया मानेने 150च्या प्लस सार्वजनिक सामुदायिक विवाह पार पाडला सर्व समाजांचा. कधीही कोणाचा विचार केला नाही. म्हणजे असं एक निखळ आणि कोणत्याही समाजाला कधीही करा, कधी कोणाला गलेचे वागणूक नाही. सर्वांनी जर तिथे केलं तर ते आपलं स्वतःचं बाह्य आहे. कोणाचं आहे? आपल्या सगळ्या स्वतःचं बाह्य आहे. म्हणून त्याच्या इथं आपल्याला प्रत्यक्षपणे जावे. तुम्ही एक साधारण विचार करा, आपल्या गावामध्ये नुसतं रस्ता आणि तालुक्यात हे बांधून उपयोग नाही. अहो रस्ते बांधून काय होते? तुम्ही एक साधारण विचार करा, रस्त्यावर चाललो हे केलं का रस्त्यात रोजगार निर्माण होणार आहे का? पैसे येणार नाही. माझा एक महत्वाचा मुद्दा हा आहे की इंदापूर तालुक्यातील मुलांना रोजगार निर्मिती होणं गरजेचे आहे. बरोबर आहे का नाही? तर सोनाईच्या माध्यमातून आणि त्यांच्या ह्याच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी 7,000 रोजगार निर्मिती केली. आणि तसं म्हणायला तर सुजलाम सुफलाम आपला इंदापूर तालुका बनवण्यासाठी कुंभारगाव मध्ये प्रवीण भैया हे ते लक्ष येतात वेगवेगळे, ते सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे काम करणार. आपल्याला एक महत्वाची आरोग्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जर कोणी कोणाला स्ट्रोक आला, हे आला, हार्ट अटॅक आला तरी एवढी इमर्जन्सीची सुविधा नाही. तर ती इमर्जन्सीची सुविधा जर पुरवठा करायचा असेल तर आपल्याला बारामतीच्या तालुक्यावर जावं लागतं. म्हणजे आपला तालुका इंडिपेंडन्स होणं हे गरजेचं आहे. पण एक महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याला स्वातंत्र्य भेटले 75 ते 76 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटले, पण तरी सुद्धा आपण इंदापूर तालुक्यात कुठं स्वातंत्र्य मिळालं नाही. कारण आपल्या ज्या प्राथमिक आणि आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्याला तालुक्यामध्ये मिळत नाही. ते बाहेरच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. इंदापूरमध्ये सगळ्यात मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रवीण भैया बांधणार आहे. तिथे सर्वांची एका आपल्या सोयी होणार आहे. गोरगरीब जनतेला तिथे उपचार करून कोणाचाही घरामधील पुरुष किंवा कोणीही दगावणार नाही. एक महत्वाचा एक मुद्दा सांगतो भैया, आमच्या गावामध्ये मनी जाग्यांचं सगळं चालू आहे. बरोबर आहे का? म्हणजे मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. मला फोन आला, चला जायचंय, बंगल्याहून गेलं, ही केलं ती केलं, पण रोहित लोंढे रक्तात लोंढे अजिबात चुकणार नाही बरं का. लोंढे एका डॉक्टरच्या अंगात रक्त आहे कधी सुद्धा नाही. आणि तुम्हाला एक साधं सांगतो, नरड जरी कापून दिलं नरड तरी बायासोबत राहणार. काय नरड कापी नरड एक निष्ठतेची यान आहे माझ्या अंगामध्ये. आणि एवढं एक सांगतो, लासूरने गावामध्ये आपल्या ग्रामपंचायती मार्फत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जे रस्ते बनवले होते, बरोबर आहे, तर त्या रस्त्यांचा एक उल्लेख बरेवाने आपल्या सगळ्यांनी हे केलं होतं. तर ते पॉम्पलेट दिलं होतं, त्यामध्ये विकास कामाचा जाहीरनामा दिला होता. त्यामध्ये एक रोड बनवण्यात आला होता. ते ती सोहेल बंगला दिसतोय का, त्या बंगल्यापासून हा रोड डायरेक्ट कुठे आहे
जाहीरनाम्यामध्ये दिलाय, जाहीरनाम्यामध्ये की रोड इथून तेळाले मंदिरापर्यंत बंगला संपला की तिथं रोड संपला. म्हणजे सांगता कसं करते वेगळं. पण एवढंच बोलतो भयाला पुढची सभा आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार विधानसभेचे प्रवीण भैया माने यांच्या किटली या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी त्यांना विजयी करा. मी तुमचा समारोप घेतो. माझे नाव साई दत्ताराम बनसोडे. मी अनेक राजकीय मैदान गाजवल्यात आणि मला एक चुपूक मैदान गाजवायचे ते म्हणजे आमच्या प्रवीण भैयाचं. इंदापूर तालुक्याचे झुंजार तडफदार आणि इंदापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारे आमचे लाडके उमेदवार प्रवीण भैया माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. यांची खून आहे किटली. ध्यानात ठेवा किटली, मनात ठेवा किटली, आमच्या गोर गरिबांची किटली. येणाऱ्या 20 तारखेला किटली समोरील बटन दाबून प्रवीण भैयांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तुम्ही कितीही लढवा युक्त्या, तुम्ही कितीही अडवा वाटा, तुम्ही कितीही लढवा युक्त्या, इथं कोणाचे चालत नाही. प्रवीण भैया कुणाच्या बापाला घाबरत नाही. आमचे प्रवीण भैया कुणाच्या बापाला घाबरत नाही. आजी नको माझी नको इंदापूरला हवा नवाबाची. आजी नको माझी नको इंदापूरला हवा नवाबाची. प्रवीण भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. प्रवीण भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. यानंतर रविराज भाई आपलं मनोगत व्यक्त करते. वेळ झालाय आणि सगळे मित्र परिवार इथं उपस्थित आहे. खरं तर बोलायचं नव्हतं पण तुमच्या आग्रहाखातीर 2च मिनिटं बोलणार आहे. सगळ्यांनी एकदा घोषणा द्या. बोला रामभक्त हनुमान की जय, बजरंग बली की जय, एकट जय मल्हार. धन्यवाद मित्रांनो. इथं बजरंग बलीची तालीम आहे त्याच्यामुळे बोलावं लागलं आणि आता वेळ तर खरंच नाही. तुमच्या आग्रहाखातीर उभा आहे. विरोधकांचं कार्यकर्ते सकाळी उठल्या त्यांना आवाज जातोय, आपल्या गाड्या फिरत्यात किटली किटली किटली. सकाळचं उठलं की त्यांच्या कानात ती किटली. मला झोपेतून उठल्यावर एकदा कार्यकर्त्यांनी फोन केला आणि म्हणला पाटील राव तुमची गाडी सारखीच फिरती, झोपेतून किटली म्हणती. अरे त्याला म्हणलं तुमच्या तरी दारातनी फिरती या, तुमच्या नेत्यांची झोप त्या किटलीने उडवली या. आणि नुसतं त्यांना सुद्धा ऐकाय येतंय किटली किटली किटली. दचकून जागे होते ती. निमेरात झोपा नाही सुद्धा म्हणलं. एवढी आमच्या किटलीची दहशत घेतली. मित्रांनो प्रवीण भैया मत कुणाची खायल काय खायल ह्याच्यावर सगळ्यांची चर्चा चालली होती विरोधकांची. त्यांना म्हणलं प्रवीण भैया मत खाण्यासाठी नाही, प्रवीण भैया निवडून येण्यासाठी उभा राहिलाय. आणि जर निवडून येत नसतं ना प्रवीण भैया उभा राहिला नसतं. म्हणून येत्या 20 तारखेला मतदान आहे. त्या मतदानाला जाऊन प्रवीण भैया माने यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. झाली दिवाळी आला गुढीपाडव्याचा सण, झाली दिवाळी आला गुढीपाडव्याचा सण. प्रवीण भैया किट्टीसाठी काय पण. नमस्कार. आज आपल्या लासुर्णे या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला लासुर्णीकरांना विनंती करण्यासाठी आम्ही सगळी या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे आलेलो आहे. बांधवांनो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील, शरद नाना, डॉक्टर साहेब संजीवजी लोंढे साहेब, आमचे सहकारी मित्र वारपेचे अध्यक्ष विक्रमभाऊ शेला, बाळासाहेब, रविभाऊ, विजयभाऊ झगडे, निमगाववरून आवर्जून उपस्थित आमचे देवीदास नाना व बावड्याचे उमेश भाऊ व सन्मान्य व्यासपीठ. कारण की पुढे सराडीला सभा आहे
10ला प्रचार बंद करावा लागतो. मी व्यासपीठावरती सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून मी भाषण या ठिकाणी सुरू करतो. बोरीचे आमचे आबासाहेब शिंदे आहेत, सुनील दादा सगळीच आहेत, पप्पू शेठ हातोडे असतील, आमचे गावचे सरपंच यशवंत बापू, शशिकांत, सगळे सहकारी बांधवांनो, आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर इथं माझे सहकारी मित्र सन्माननीय संजय भैया निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केलं. शरद नाना चितारे बोलले, विशाल महाराज मुळीक बोलले, रोहित भैया लोंढे बोलले, आमचा युवक सहकारी साहिल भैया बनसोडे, साहिल भैया या ठिकाणी सुंदर भाषण केलं. त्याचबरोबर रविराजजी पहाळे यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी लहुजी साळवे वस्ताद यांची जयंती आहे. या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ यांची देखील जयंती आहे, त्यांना देखील अभिवादन करतो. त्याचबरोबर आज इतका सुंदर संजू भैया निलेश पुढे बाकी सगळेच तरुण सहकारी आवर्जून उपस्थित आहेत. मी इथं लासूरला आल्यानंतर माझ्या धनगर समाजाच्या सगळ्या युवक सहकाऱ्यांनी समाजाच्या वतीनं पैलवान विकास भाऊ टकले, त्याचबरोबर अनिकेत देवकाते, प्रज्वल पाटील, कुणाल पाटील, प्रवीण देवकाते या सगळ्यांनी माझं उंगडी टाकून या ठिकाणी काठी देऊन या ठिकाणी स्वागत केलं. मी जेव्हा इंदापूरहून येत होतो तेव्हा तिथं गाडीवरून उतरलं आणि गाडीवरून उतरून या ठिकाणी खांद्यावरच मला कपूर भैया आमचा कारभारी कपूर चव्हाण यांनी सगळ्या युवक सहकार्याने आणलं मयूर दादा आणि आलगाच्या कडकडात या आपल्याला मला खाली सुद्धा उतरून दिलं नाही, स्टेजवरच या ठिकाणी बसवलं. अहो ही प्रेम लासूरने मी फक्त पुन्हा करावं, माझ्यावरती आशीर्वाद दिला, प्रेम केलं. लासूरनेकरांना मी कधीच विसरणार नाही अशा प्रकारचं अभिवादन देतो. या पवित्र भूमीमध्ये शंभू महादेवाचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण मध्यंतरी संजय भैया नारळ अर्पण करून या ठिकाणी प्रचाराचा प्रारंभ देखील या ठिकाणी केला होता. या परिसरामध्ये अनेक या ठिकाणी अडचणी आहेत. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. बांधवांनो, मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना, बांधकाम सभापती काम करत असताना या परिसरामध्ये काय विकासाची कामं जेवढी काय करता येतील ती कामं आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी केली. या परिसरामध्ये या ठिकाणी विकासाची कामं करत असताना रस्ते असतील, गटार असतील, शाळा असतील, दलित वस्ती सुधारणा योजनेची कामं असतील, ती प्रामाणिकपणे बांधवांनो या ठिकाणी केली. आणि मी जर 5 वर्षामध्ये आपल्या परीक्षेत पात्र ठरलो नसतो तर मला आज जनतेने स्वीकारलं नसतं. बांधवांनो लक्षात ठेवा. म्हणून मी तमाम जनतेला विचार करा, परिवर्तन विकास आघाडी ही 23 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बांधवांनो आपण फॉर्म भरला म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर या परिवर्तन विकास आघाडीमध्ये 4 तारखेला त्याचं नाव ठेवलं, बरोबर ना? म्हणजे अधिकृत त्या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचं नाव ठेवण्यात आलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं फॉर्म भरल्यानंतर आम्ही जेव्हा 23ला फॉर्म भरला, 26ला या ठिकाणी घोंगडी बैठकीचा प्रारंभ केला. परंतु 26 तारखेपासून जेव्हा तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण फिरायला लागलो तेव्हा ज्या गावामध्ये जातोय तिथे घोंगडी बैठक नाही तर जाहीर सभा या ठिकाणी होतीये. हे कशाचं प्रतीक आहे बांधवांनो? हे परिवर्तनाचं प्रतीक आहे. आणि ज्या